जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही कधी कोणाला नोटा मोजताना पाहिलं आहे का? काही लोक नोटा मोजण्यासाठी बोटाला थुंकी लावतात, तर काही जण नोटा जमिनीवर ठेवतात आणि काही जण नोटा मोजून फेकल्यासारख्या पाकिटात टाकतात. पण आपल्या आजी आजोबांच्या काळात हे योग्य मानलं जात नव्हतं. ते नेहमी म्हणायचे, पैसा म्हणजे लक्ष्मीचं रूप आहे, त्याचा नेहमी आदर करा. मित्रांनो, याचा अर्थ नोटांची पूजा करा असा नव्हता, तर मेहनतीने कमावलेला प्रत्येक रुपयाची कदर करा हा होता. आज अनेक लोक या परंपरेचा वेगळाच अर्थ काढतात. कोणी म्हणतं असं केलं तर पैसा कमी होतो आणि कोणी म्हणतं बरकत निघून जाते. पण या सगळ्या मागचं खरं कारण काय होतं? या आपल्या पूर्वजांनी नोटा मोजताना कोणती गोष्ट आवर्जून सांगितली होती हे आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, पूर्वी घरातील मोठी माणसं एक गोष्ट आवर्जून सांगायची, नोटा मोजताना बोटाला थुंकी लावू नका. आजही अनेक ठिकाणी ही सवय दिसते, पण आपल्या पूर्वजांनी ती का टाळायला सांगितली होती? यामागे दोन सुंदर कारणं आहेत. पण नोटा असंख्य लोकांच्या हातातून फिरतात, त्यामुळे त्याच्यावर धूळ, जंतू आणि घाण असू शकते. अशा नोटा थुंकी लावून मोजणं आरोग्याच्या दृष्टीने योग्य मानलं जात नव्हतं. दुसरं कारण, आदर. आपल्या पूर्वजांच्या मते मेहनतीने कमावलेल्या प्रत्येक रुपयाचा सन्मान केला पाहिजे, म्हणून नोटा घाईघाईने किंवा बेफिकिरीने हाताळू नयेत असं सांगितलं जायचं. मित्रांनो, ही भीतीची गोष्ट नव्हती. कोणी असं केलं म्हणून त्याचं नुकसान होईल असा अर्थ कधीच नव्हता, तर स्वच्छता आणि शिस्त याची आठवण करून देणारी ही एक सुंदर सवय होती. पण नोटांबद्दल आणखी एक गोष्ट आपल्या घरातील मोठी माणसं नेहमी सांगायची, नोटा कधीच चुरगळून किंवा फेकल्यासारख्या ठेवू नयेत. असं का म्हणायचे हे आपण आता जाणून घेणार आहोत. आपल्या आजी आजोबांनी आणखी एक सुंदर सवय आपल्याला शिकवली. ते म्हणायचे, नोटा कधीच चुरगळू नका, पैसे फेकल्यासारखे ठेवू नका. पण असं का? मित्रांनो, यामागची कोणतेही चमत्कार नव्हता, तर जीवन जगण्याची एक सुंदर पद्धत होती. पूर्वी लोक दिवसभर कष्ट करायचे, शेतात, कारखान्यात किंवा दुकानात घाम गाळून पैसा कमवायचे. म्हणून त्यांना प्रत्येक नोट मेहनतीची आठवण वाटायची. त्यामुळे नोट नीट घडी करून आदराने पाकिटात ठेवण्याची सवय लावली जायची. मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या वस्तूचा आदर करतो, तेव्हा तिचा अपव्ययही कमी करतो. याच कारणामुळे पूर्वीचे माणसं नोटा जमिनीवर फेकत नसत. त्यावर पाय पडला तर उचलून कपाळाला लावायचे, कारण तो पैसा त्यांच्या मेहनतीचं प्रतीक होता. मित्रांनो, खरी बरकत नोटांमध्ये नसते, तर त्यांच्याकडे पाहण्याचा आपल्या दृष्टिकोन असते. पण नोटांबद्दल आणखी एक जुनी परंपरा आजही अनेक घरांमध्ये पाळली जाते. जमिनीवर पैसा पडला तर मोठी माणसं तो उचलून कपाळाला का लावतात? यामागचं खरं कारण आपण आता जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण लहानपणीपासून एक गोष्ट पाहत आलो आहे, जर नोट किंवा नाणं चुकूनही जमिनीवर पडलं तर घरातील मोठी माणसं ते उचलायची आणि हलकेच कपाळावर लावायची. पण असं का? मित्रांनो, हा कोणताही जादुई उपाय नव्हता, तर एक सुंदर संस्कार होता. आपल्याला पूर्वजांचं म्हणणं होतं, हा पैसा मेहनतीने मिळालेला आहे, त्याचा अपमान करू नका. म्हणून जमिनीवर पडलेला पैसा उचलताना कृतज्ञतेची भावना व्यक्त केली जायची. मित्रांनो, कपाळाला लावण्याचा अर्थ पैसा देव झाला असा नव्हता, तर या पैशाचा योग्य उपयोग करण्याची बुद्धी दे अशी मनातील एक शांत प्रार्थना होती. आज आपण अनेकदा सुट्टे पैसे कुठेही टाकतो, नोटा घाईघाईत खिशात कोंबतो आणि नंतर पैसा कुठे गेला हेच आपल्याला आठवत नाही. जेव्हा आपण पैशाचा आदर करतो, तेव्हा आपण त्याची कदरही करायला शिकतो आणि जिथे कदर असते तिथे उधळपट्टी आपोआपच कमी होते. पण नोटाबद्दल आणखी एक अतिशय रंजक परंपरा आहे. नोटा मोजल्यानंतर त्या सरळ करून एकाच दिशेने का ठेवतात हे आपण आता सविस्तर जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, तुम्ही काही लोकांचं पाकीट किंवा तिजोरी कधी पाहिले आहे का? ते प्रत्येक नोट नीट सरळ करतात आणि सर्व नोटा एकाच दिशेने ठेवतात. पण असं का? मित्रांनो, यामागे कोणताही धार्मिक चमत्कार नाही, तर शिस्त आणि व्यवस्थितपणा हा विचार आहे. आपल्या पूर्वजांचं म्हणणं होतं, ज्यांच्या जीवनात शिस्त असते त्यांच्याकडे प्रत्येक गोष्ट जपली जाते. म्हणून पैसे मोजल्यानंतर नोटा घडी करून एकाच दिशेने ठेवण्याची सवय लावली जायची. यामुळे गरज पडल्यावर किती पैसे आहेत हे लगेच कळायचे. नोटा फाटण्याची किंवा हरवण्याची शक्यता कमी व्हायची. मित्रांनो, आज मोबाईल, UPI आणि कार्डचं युग आहे. पण व्यवस्थितपणा आजही तितक्याच महत्त्वाचा आहे. कारण बरकत फक्त कमाईत नसते, ती कमाई कशी जपतो यातच असते. पण आपल्या मोठ्या माणसांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. पैसे मोजताना विनाकारण दुसऱ्यांना दाखवू नयेत असे का म्हणायचे, हे आपण सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, पूर्वी घरातील मोठी माणसं एक गोष्ट नेहमी सांगायची, पैसे मोजताना सगळ्यांसमोर मोजू नका. पण असं का? मित्रांनो, काही लोक यांचे संबंध अशुभ किंवा वाईट नजरेची जोडतात. पण आपल्या पूर्वजांचा मुख्य उद्देश वेगळाच होता. ते आपल्याला संयम, नम्रता आणि सुरक्षितता शिकवत होते. पूर्वी बँका, ऑनलाईन व्यवहार किंवा डिजिटल पेमेंट नव्हतं. बहुतेक व्यवहार रोख पैशात व्हायचा. अशा वेळी सर्वांसमोर मोठी रक्कम मोजणं योग्य मानलं जात नव्हतं. कारण त्यामुळे अनावश्यक लक्ष आपल्याकडे वेधलं जाऊ शकत होतं. मित्रांनो, यामागे भीती नव्हती, तर शहाणपण होतं. आपल्या पूर्वजांनी नेहमी सांगितलं, संपत्तीचा गाजावाजा करू नका, नम्र राहा. कारण खरी श्रीमंती पैशात नसते, तर विचारांमध्ये असते. आजही मोठी उद्योगपती आणि यशस्वी लोक प्रत्येक गोष्ट जगाला सांगत नाहीत. ते काम करतात आणि शांत राहतात. मित्रांनो, हीच आपल्या संस्कृतीचा शिकवण आहे. पण पैशांशी संबंधित आणखी एक सुंदर परंपरा आजही अनेक घरात आहे, घरामध्ये पाळली जाते. पहिला पगार मिळाल्यावर मोठ्यांचा आणि देवाच्या चरणी का ठेवला जातो, हे आपण सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, एखाद्या व्यक्तींचा पहिला पगार हा त्यांच्या आयुष्यातील अतिशय खास क्षण असतो. आजही अनेक घरांमध्ये पहिला पगार सर्वात आधी देवाच्या चरणी आणि आईवडिलांच्या किंवा घरातील ज्येष्ठांच्या हातात ठेवला जातो. सुंदर परंपरा आहे. पण असं का? मित्रांनो, यामागे कोणताही चमत्कार नाही, तर कृतज्ञतेची भावना आहे. आपल्या पूर्वजांचं म्हणणं होतं, ज्या हाताने आपल्याला वाढवलं, शिकवलं आणि या दिवसांपर्यंत पोहोचवलं, त्या हातांप्रती आदर व्यक्त करा. म्हणून हा पहिला पगार मोठ्यांच्या आशीर्वादांसाठी त्यांच्या हातात दिला जायचा. आणि देवाच्या चरणी ठेवण्यामागे एकच भावना होती, हे देवा, हा पैसा नेहमी प्रामाणिक मार्गाने मिळू दे आणि त्याचा योग्य उपयोग करण्याची बुद्धी दे. मित्रांनो, ही परंपरा पैसा वाढवण्यासाठी नव्हती, तर अहंकार कमी करण्यासाठी होती. कारण पहिला पगार मिळाल्यावर आपल्या हे लक्षात राहायचं की या यशामागे फक्त आपण नाही, तर आई-वडिलांचं कष्ट, गुरूंचे मार्गदर्शन आणि ईश्वराची कृपाही आहे. मित्रांनो, याच भावनेमुळे भारतीय संस्कृती आजही जगभरात वेगळी ओळख निर्माण करते. पण या संपूर्ण विषयातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आता आपण जाणून घेणार आहोत. खरी लक्ष्मी पैशात असते की माणसाच्या स्वभावात आणि कर्मात, हे आपण आता जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आज आपण पैशाशी संबंधित अनेक सुंदर परंपरा जाणून घेतल्या. नोटा आदराने का हाताळाव्यात, पैसे चुरगळून का ठेवू नये, जमिनीवर पडलेला पैसा उचलून कपाळाला का लावतात, पहिला पगार देवाची चरणी आणि मोठ्यांच्या हातात का ठेवतात, हेही समजून घेतलं. पण या सगळ्यांपेक्षा एक प्रश्न सर्वात मोठा आहे, खरी लक्ष्मी नेमकी कुठे असते? मित्रांनो, आपल्या शास्त्रांमध्ये लक्ष्मी फक्त पैशाचं नाव नाही. लक्ष्मी सद्बुद्धी,
आरोग्य, कुटुंबातील प्रेम आणि प्रामाणिक मेहनतीचे मिळाले समृद्धी. जर तुमच्याकडे खूप पैसा असेल पण मनात शांती नसेल तर ती खरी समृद्धी नाही. पण कमी पैसा असला तरी घरात प्रेम असेल, आईवडिलांचा आशीर्वाद असेल, प्रामाणिक कष्ट असतील तर तीच खरी लक्ष्मी आहे. मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी पैशाचा आदर करायला शिकवलं, पण पैशाचा अहंकार कधीच शिकवला नाही. त्यांनी मेहनत, प्रामाणिकपणा, दान आणि कृतज्ञता यांनाच सर्वात मोठं धन मानलं. म्हणून पाकिटात काय ठेवावं यापेक्षा मनात काय ठेवावं हे जास्त सर्वात महत्त्वाचं आहे. कारण बरकत कोणत्याही वस्तूमुळे नाही तर चांगल्या विचारांमुळे, योग्य कर्मामुळे आणि ईश्वरावरच्या श्रद्धेमुळे हळूहळू जीवनात येते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या कुटुंबियासोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, जय श्री स्वामी समर्थ आणि प्रामाणिक मेहनत हीच खरी लक्ष्मी. पुन्हा भेटू अशा सुंदर धार्मिक आणि संस्कारमय विषयासह. हरिओम तत्सत.